Hello students, today we are going to study Science and Technology part first. In this video we are studied about chapter 10 Space Missions. Space Missions म्हणजे मराठीमध्ये अवकाश मोहिमा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण स्पेस मिशन्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स, स्पेस मिशन्स अवे फ्रॉम द अर्थ या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय. याचा अर्थ काय होतो तर अवकाश व आकाश यामध्ये काय फरक आहे. डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय. तर स्पेस आणि स्कायमध्ये काय डिफरन्स आहे आपण पाहूया. द व्हिजिबल पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर अँड आउटर स्पेस सीन बाय सिम्पल आईज विदाउट एनी इक्विपमेंट फ्रॉम द अर्थ इज नोन ॲज द स्काय. तर पृथ्वीभोवतालचे जे वातावरण आहे व त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी दिसणारा जो भाग आहे म्हणजे कोणत्याही इक्विपमेंटची त्याला गरज नाही, त्याला काय म्हणतात स्काय म्हणजेच आकाश म्हणतात. द इन्फायनाईट 3 डायमेन्शनल एक्सपान्स इन विच द सोलार सिस्टीम, स्टार्स, सेलेस्टियल बॉडीज, गॅलेक्सीज अँड द एंडलेस युनिवर्स एक्झिस्ट इज नोन ॲज स्पेस. बोथ स्काय अँड स्पेस lack a definite boundary. However, the sky is a very tiny part of space. तर स्काय हा स्पेसचा टायनी पार्ट आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द सोलार सिस्टीम. आता सोलार सिस्टीममध्ये डिफरंट ऑब्जेक्ट कोणते आहेत, कोणकोणते घटक आहेत. आवर सोलार सिस्टीम इज अ व्हेरी टायनी पार्ट ऑफ अ हज गॅलेक्सी मिल्की वे. The sun is at the center of the solar system. We know sun is a star. Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune are planets in our solar system. These planets revolve around the sun. Some of these planets have their own natural satellites. Besides, there are asteroids, meteoroids, comets and meteors in the solar system. Third question, what is meant by a satellite. तर सॅटेलाईटला मराठीमध्ये उपग्रह म्हणतात. तर उपग्रह म्हणजे काय, सॅटेलाईट म्हणजे काय. An astronomical object orbiting any planet of our solar system is called a satellite. Mercury and Venus have no satellites. Some planets have more than one satellite. For example, Jupiter has 69 satellites. How many natural satellites does the Earth have? तर पृथ्वीला नॅचरल सॅटेलाईट किती आहेत. The Earth has only one natural satellite and this natural satellite is Moon. Means Moon is only one natural satellite of the Earth. Man has always been curious about unknown places and he has always been eager to expand the horizons of his knowledge by exploring the unknown world. तर आपल्याला ज्या अज्ञात गोष्टी असतात, माहीत नसलेल्या, त्याच्याबद्दल उत्सुकता नेहमीच असते. म्हणजे कोणत्याही मानवाला अज्ञात गोष्टीबद्दल उत्सुकता असते आणि तो आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्यासाठी काय करतो, प्रयत्न करत असतो. ही मस्ट हॅव had deep curiosity about the space and the many twinkling stars in the dark sky. आता आपण अवकाश आणि त्यामधील जे असंख्य लुकलुकणारे तारे आहेत याचे आपल्यालाही कुतूहल वाटते. तर हे कुतूहल आज वाटत नाही, तर हे अगदी प्राचीन काळापासून वाटत आलेले आहे. ही मस्ट हॅव हॅड ड्रीम्स टू फ्लाय टू द स्पेस अँड मस्ट हॅव बीन वर्किंग फॉर दॅट. तर मानव हा अवकाशामध्ये झेप घेण्याचे स्वप्न नेहमीच पाहतो आणि त्यासाठी तो प्रयत्नशीलसुद्धा असतो आणि म्हणूनच
हे अवकाश मोहिमा वगैरे अस्तित्वात आल्या किंवा वेगवेगळी संशोधन म्हणजे स्पेस मिशन्स वगैरे अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. स्पेस मिशन्स, सबस्टन्शियल डेव्हलपमेंट इन द टेक्नॉलॉजी, स्पेशली space technology. In the latter half of the 20th century resulted in the development of spacecrafts, making space voyages possible. आता तंत्रज्ञानामध्ये किंवा अवकाश तंत्रज्ञानामुळे जी प्रगती झाली ती कधी झाली? इन द लॅटर हाफ ऑफ द 20th century, म्हणजे 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झाली. रिझल्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ स्पेसक्राफ्ट्स, त्यामुळे स्पेसक्राफ्ट्समध्ये काय झाली? डेव्हलपमेंट झाली. मेकिंग स्पेस वॉयजेस पॉसिबल, आणि त्यामुळंच अवकाश यात्रा काय झाल्या? सहज शक्य झाल्या. सिन्स देन मोर दॅन 1000 आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हॅव बीन प्लेस्ड इन टू द ऑर्बिट अराउंड द अर्थ. तर कृत्रिम अगदी हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी कक्षांमध्ये प्रस्थापित केलेले आहेत. ॲडिशनली स्पेस मिशन्स हॅव बीन अंडरटेकन फॉर क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम. वी विल लर्न अबाउट ऑल धिस इन धिस चॅप्टर स्पेस मिशन्स. तर हे सगळं आपण या सूर्यमालेमध्ये असणारे विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेलेल्या आहेत आणि ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. वी कॅन क्लासिफाय द स्पेस मिशन्स इंटू 2 कॅटेगरीज. आता स्पेस मिशन्सच्या दोन कॅटेगरीज आपण पाहणार आहोत. तर 2 प्रकारामध्ये स्पेस मिशनचं वर्गीकरण केलेलं आहे. फर्स्ट टाईप इज वन टाईप ऑफ मिशन्स. द ऑब्जेक्ट इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इन ऑर्बिट अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन्स. तर पहिला प्रकार कोणता आहे? तर पृथ्वीच्या कक्षेमध्ये कृत्रिम उपग्रह काय केलेले आहेत? प्रस्थापित केलेले आहेत आणि अनेक प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहांच्या आपल्या ज्या जीवनोपयोगी गोष्टी आहेत त्यांच्याशी संबंध जोडणे, हे पहिल्या कॅटेगरीमध्ये मोडतो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेकंड टाईप ऑफ मिशन इज टू सेंड द स्पेसक्राफ्ट्स टू आउटर स्पेस फॉर क्लोज ऑब्झर्वेशन्स and understanding of the objects in our solar system or even outside the solar system. आता दुसरी जी कॅटेगरी आहे त्यामध्ये काय केलेलं आहे? तर जे सौरमंडल आहे ना त्याबाहेरील विविध घटकांकडे अवकाशाने पाठवली आणि त्या घटकांचे जवळून निरीक्षण केले आणि त्याचे फोटोसुद्धा काय केलेले आहेत? घेतलेले आहेत किंवा माहिती त्याची जाणून घेतलेली आहे. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स. आता या स्पेस मिशनची नीड काय आहे? गरज काय आहे? अवकाश मोहिमांची गरज काय आहे किंवा त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत? काय महत्त्व आहे? या ठिकाणी 10.1 या डायग्राममध्ये कम्युनिकेशन बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन कसं होतं, आपल्या मोबाईलमध्ये रेंज कशी येते वगैरे, किंवा दूरदर्शन संचामध्ये रेंज कशी येते हे दाखवलेलं आहे. त्याचे तुम्ही निरीक्षण करा. दी वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल व्हिलेज ड्यू टू द स्पेस मिशन्स. आता तुम्हाला माहीत असेल पूर्वीच्या काळी एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला पायी जावं लागत असे किंवा बैलगाडीचा वगैरे वापर केला जात असे. चाकाचा शोध नव्हता तेव्हा तर माणूस चालतच जात होता. चाकाचा शोध लागल्यानंतर तो बैलगाडीने वगैरे जायला लागला. म्हणजे कित्येक दिवस त्याला खर्च करावे लागत असे. पण आजकाल अंतराळ मोहिमामुळे काय झालेलं आहे? संपूर्ण जग एक वैश्विक खेडं बनलेलं आहे. आपण एका जागेला बसून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये मोबाईलद्वारे किंवा इंटरनेटद्वारे पोहोचू शकतो. टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंद. तर काही सेकंदामध्ये आपण कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट्स सिटिंग ॲट होम. यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट. आता इंटरनेटची इम्पॉर्टन्स तुम्हाला माहीत आहेतच. ड्यू टू द इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट आवर फिंगर टिप्स. तर अगदी आपल्या बोटावरती बरीचशी माहिती उपलब्ध आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. तर आपण काही नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना
उदाहरणार्थ वेधशाळा अंदाज देते पाऊस पडणार आहे किंवा मुसळधार पडेल, तुरळक पडेल वगैरे, किंवा पूर येणार आहे, भूकंप होणार आहे, अशा काही कॅलॅमिटीजच्या सूचना आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपण सतर्क राहतो. ड्युरिंग वार इट इज पॉसिबल टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्शन्स ऑफ द एनिमी थ्रू एरियल सर्व्हिलियन्स युजिंग सॅटेलाइट्स. तर पूर्वीच्या काळी अचानक लढाई वगैरे व्हायची, पण आता तसं नाही. लढाई शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल किंवा भूगर्भात खनिज पदार्थांचे जे साठे आहेत ते कुठे आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोअर द फॉसिल्स रिझर्व्स अँड मिनरल्स इन द अर्थ. तर फॉसिल्स आणि मिनरल्स आपल्याला शोधून काढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. Thus, there are unlimited applications of space missions. Today, space technology is an inevitable part of development of a nation. तर देशाची जी प्रगती आहे ती प्रगती आपण या स्पेस मिशनशिवाय करू शकत नाही, म्हणजे त्याची फार आवश्यकता आहे. दीज आर द नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स. नेक्स्ट पॉईंट इज आर्टिफिशियल सॅटेलाईट, म्हणजेच कृत्रिम उपग्रह. A natural satellite is an astronomical object orbiting the earth or any other planet. The natural satellite म्हणजे काय? Is an astronomical object orbiting the earth or any other planet. The moon is only natural satellite. The moon is only natural satellite of the earth. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. अर्थचा नॅचरल सॅटेलाईट कोण आहे? तर मून आहे, एकमेव आहे, तो एकच आहे. Some other planets in the solar system have more than one natural satellites. Similarly, if a man-made object revolves around the Earth or any other planet in a fixed orbit, it is called as artificial satellite. आपण नॅचरल सॅटेलाईट म्हणजे काय पाहिलं? ए नॅचरल सॅटेलाईट इज ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय? इफ अ मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ or any other planet in a fixed orbit is called artificial satellite. The first artificial satellite is Sputnik was sent to the space by Soviet Union in 1957. तर सोवियत युनियनने 1957 मध्ये काय केलं? रशियाने स्पुटनिक हा सॅटेलाईट, कृत्रिम सॅटेलाईट अवकाशामध्ये पाठवला. टुडे मोर दॅन 1000 सॅटेलाईट आर ऑर्बिटिंग द अर्थ. दी सॅटेलाइट्स वर्क ऑन सोलर एनर्जी. आता आपण हजारो सॅटेलाइट्स हे केलेले आहेत, पाठवलेले आहेत, किंवा हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. बट दी सॅटेलाइट्स वर्क ऑन सोलर एनर्जी. सो सोलार फोटोव्होल्टाईक पॅनेल्स आर अटॅच ऑन बोथ साईड्स ऑफ दी सॅटेलाइट्स लाईक विंग्स. आता सोलार एनर्जीवरती हे कार्यरत असल्यामुळे त्याला सोलार फोटोव्होल्टाईकचे पॅनेल्स अटॅच केलेले आहेत आणि त्यामुळे सोलार एनर्जी तयार होते आणि त्याच्यावरती त्याचं कार्य चालते. इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सॅटेलाइट्स टू रिसीव अँड ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. तर अजून काय केलेलं आहे? तर माहिती मिळवण्यासाठी, पृथ्वीवरून होणारे संदेश ग्रहण करण्यासाठी किंवा पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी त्यामध्ये उपकरणे बसवलेली आहेत. The satellites have various other types of instruments depending on their functions. One such satellite is shown in figure 10.1. तर आपण 10.1 मध्ये पाहिलेलं आहे असा एक सॅटेलाईट. Signals transmitted from the earth to the satellite and from the satellite to a mobile tower and mobile phone are also shown. तर आपल्या मोबाईल फोनमध्ये किंवा जो सिग्नल येतो किंवा आपल्या टेलिव्हिजन सेटमध्ये जो सिग्नल येतो त्यासाठी सॅटेलाईट काय केलेले आहेत? लॉन्च केलेले आहेत. दीज सॅटेलाइट्स आर सेंट इन टू द स्पेस टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग कॅटेगरीज. आता प्रत्येक सॅटेलाईटचं जे फंक्शन आहे ते वेगवेगळं आहे, तर त्याच्या फंक्शनवरून त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत, ते आपण पाहूया. टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स, फंक्शन ऑफ द सॅटेलाइट, द नेम्स ऑफ इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल्स. आता या ठिकाणी 6 टाईपचे सॅटेलाइट्स दिलेले आहेत पहा. फर्स्ट इज वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट म्हणजेच काय? हवामान उपग्रह. स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर.
आता हवामान वेदर सॅटेलाईट काय करणार, तर हवामानाचा अभ्यास करेल आणि हवामानाचा अंदाज वर्तवेल. मीन्स स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. द नेम ऑफ इंडियन सॅटेलाईट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल इज इनसॅट अँड जीसॅट अँड लॉन्चर इज GSLV. कम्युनिकेशन सॅटेलाईट, कम्युनिकेशन म्हणजे काय, दळणवळण. त्याचा फंक्शन काय पहा, एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज. अँड its launcher is also GSLV and Indian satellites are INSAT and GSAT. Next is broadcast satellite. ब्रॉडकास्ट सॅटेलाईट म्हणजे ध्वनिचित्र प्रक्षेपक. टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्रॅम्स. टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्रॅम्स तर दूरचित्रवाणी कार्यक्रमाचं जे टेलिकास्टिंग म्हणजेच प्रक्षेपण केलं जातं ते करण्याचं काम कोण करतो, ब्रॉडकास्ट सॅटेलाईट. इंडियन सॅटेलाईट सिरीज इज सेम इनसॅट अँड जीसॅट अँड लॉन्चर इज ऑल्सो सेम GSLV. तर हे पहिले जे 3 आहेत, वेदर सॅटेलाईट, कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि ब्रॉडकास्ट सॅटेलाईट, यांचे सॅटेलाईट सिरीज सेम आहे, इनसॅट अँड जीसॅट, आणि लॉन्चरसुद्धा सेम आहे, GSLV. नेक्स्ट नॅव्हिगेशनल सॅटेलाईट म्हणजेच दिशादर्शक उपग्रह. आता दिशादर्शक उपग्रह काय करेल, तर दिशा दाखवेल. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन टर्म्स ऑफ इट्स व्हेरी प्रिसाईज लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. तर पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड म्हणजेच अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्याचं काम कोण करतो, तर नॅव्हिगेशनल सॅटेलाईट. इट्स सॅटेलाईट सिरीज इज IRNSS अँड लॉन्चर इज PSLV. नेक्स्ट इज मिलिटरी सॅटेलाईट म्हणजे सैनिकी उपग्रह. कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी ॲस्पेक्ट्स. तर त्याचे सॅटेलाईट सिरीज आणि लॉन्चर आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही. नेक्स्ट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट. आता पृथ्वीचं निरीक्षण करणारा जो सॅटेलाईट आहे त्याचं फंक्शन काय आहे, स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट, ओशियन्स, पोलार आईस ऑन द अर्थ सरफेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड अँड अर्थक्वेक. तर हा काय करतो, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी जंगले आहेत, वाळवंटे आहेत किंवा सागर आहेत, ध्रुव प्रदेशावर जो बर्फ आहे यांचा अभ्यास करतो. त्याचबरोबर नैसर्गिक जे संसाधने आहेत त्यांचा शोध घेणे, व्यवस्थापन करणे किंवा महापूर, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांचे निरीक्षण करून मार्गदर्शन करण्याचं काम अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट करतो. इट्स सॅटेलाईट सिरीज इज IRS अँड लॉन्चर इज PSLV. ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट. तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा. या ठिकाणी 10.3 मध्ये ऑर्बिट ऑफ ॲन आर्टिफिशियल सॅटेलाईट दिलेला आहे. ऑल आर्टिफिशियल सॅटेलाइट्स डू नॉट रिव्हॉल्व इन सिमिलर ऑर्बिट्स अराउंड द अर्थ. तर आता सर्वच जे आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत ते एकसारख्या कक्षामध्ये पृथ्वीभोवती फिरत नाहीत, भ्रमण करत नाहीत. द फंक्शन्स ऑफ द सॅटेलाईट डिसाइड्स द हाईट ऑफ सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस. याचं कारण काय, तर त्यांचं जे काम आहे त्या कामानुसार ते कुठे फिरणार हे ठरलेलं आहे, त्यांची उंची ठरलेली आहे. द नेचर ऑफ द ऑर्बिट अँड वेदर द ऑर्बिट शॅल बी पॅरलल टू इक्वेटर ऑर मेकिंग सम अँगल विथ इट. तर जे कृत्रिम उपग्रह आहेत त्यांच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची जी उंची आहे ती किती असावी, किंवा भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की कोण करणारे असावी, या सर्व गोष्टी कशावरून ठरवल्या जातात, तर त्या ऑर्बिट्सच्या फंक्शन्सवरून ठरवल्या जातात. टू पुट द सॅटेलाईट इन इट्स प्रॉपर ऑर्बिट ॲट स्पेसिफिक हाईट अबाउट द अर्थ सरफेस. तर काय केलं जातं, भूपृष्ठापासून एका विशिष्ट उंचीवर तो सॅटेलाईट काय केला जातो, नेण्यात येतो. द सॅटेलाईट इज टेकन टू द हाईट युझिंग अ सॅटेलाईट लॉन्चर. तर सॅटेलाईट लॉन्चरच्या सहाय्याने त्याची हाईट काय केली जाते, ठरवली जाते. देन द सॅटेलाईट इज गिवन अ स्पेसिफिक वेलॉसिटी नोन ॲज क्रिटिकल वेलॉसिटी VC in a tangential direction to the orbit. The satellite then starts revolving around the earth. The formula for the velocity or critical velocities VC can be derived as below.
तर क्रिटिकल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपण या डायग्रॅमवरून तयार करणार आहोत. इफ सॅटेलाइट ऑफ मास m इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन ऑर्बिट ऑफ हाईट h. जर सॅटेलाइट आहे त्याचा मास m आहे आणि तो अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतो आहे, त्याची हाईट किती आहे? h आहे. हे पहा, या ठिकाणी ही अर्थ दाखवलेली आहे, त्याच्या भोवती हा सॅटेलाइट फिरतो आहे आणि त्याची हाईट किती आहे? तर h इतकी आहे. स्पीड इज v c means critical velocity. Then as seen in the chapter on the gravitation, we know first chapter gravitation, a centripetal force is equal to mv square upon r. Here speed is vc, therefore mvc square upon r will act on it. Here r is the orbital radius of the satellite from the center of the earth. तर r small r जी आहे ती काय आहे? ऑर्बिटल रेडियस आहे. r is the orbital radius of the satellite from the center of the earth, म्हणजे अर्थच्या सेंटरपासून इथपर्यंतची जी रेडियस आहे ती स्मॉल आरने दाखवलेली आहे. दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ and therefore centripetal force is equal to gravitational force between the earth and the satellite. We know mv square upon r plus h is equal to gmm upon r plus h square. आता या ठिकाणी व्ही सी असं का घेतले? तर या ठिकाणी क्रिटिकल वेलॉसिटी आहे आणि ती व्ही सीने डिनोट केली. मीन्स हिअर दी स्मॉल एम कॅन्सल, मीन्स व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन, या ठिकाणी आर प्लस एच सिंगल आहे, इथं स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल. मीन्स व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच, मीन्स व्ही सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी एम अपॉन आर प्लस एच. हिअर कॅपिटल जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 into 10⁻11 Newton meter square per kg square. These values are given in chapter first, gravitation. Capital M is mass of earth 6 into 10⁻24 kilogram. Capital R is radius of earth 6.4 into 10⁻6 meter, that is 6400 kilometer. H is height of the satellite about the earth surface, and capital R plus H is radius of the orbit of satellite. It can be seen that the critical velocity does not depend on the mass of the satellite. तर क्रिटिकल वेलॉसिटी ही सॅटेलाइटच्या मासवरती डिपेंडंट नसते, हे तुम्ही लक्षात ठेवा. ॲज द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीजेस, द क्रिटिकल वेलॉसिटी डिक्रीजेस. आता पहा, जर हाईट इन्क्रीज केली तर डिनॉमिनेटर मोठा होत जाईल आणि डिनॉमिनेटर मोठा होत जाईल तशी जी एम अपॉन आर प्लस एचची व्हॅल्यू लहान लहान होत जाईल. मीन्स हाईट इन्क्रीजेस, then critical velocity decreases. Depending on the height of the satellite orbit of the earth surface, the satellite orbits are classified as below. तर त्याच्या हाईटवरून ते क्लासिफाय केले जातात, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द आन्सर्स ऑफ these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.